नमस्कार मित्रांनो, मी कुणाल मगर आणि तुम्ही पाहत आहात आपलं सर्वांचं लाडकं शेत शिवार यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या भागातील एका अत्यंत प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या जनावरांच्या बाजारामध्ये. आजचा व्हिडिओ आपल्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि पशुपालकांसाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि खास होणार आहे. कारण आज या बाजारात सर्व प्रकारची गायी, बैल आणि इतर प्रकारची जनावरे उपलब्ध आहेत आणि आपल्या शेतीची शान वाढवणारा असलेल्या जातिवंत बैलजोड्या ही प्रचंड प्रमाणात आवक झालेली आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, लांबून लांबून शेतकरी आणि व्यापारी बांधव आपली जनावरे घेऊन इथे आलेले आहेत. आज आपण या बाजारातील चालू किंमत काय आहे, जनावरांची सध्याची मागणी कशी आहे आणि बाजारपेठामध्ये खरेदी विक्री करताना कोणती परिस्थिती आहे, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती अगदी थेट पाहणार आहोत. तुम्हाला जर शेतीसाठी मजबूत बैल जोडी घ्यायची असेल तर दुग्ध व्यवसायासाठी अगदी चांगली दुर्मिळ गाय खरेदी करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरेदी करताना खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही न थांबता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही आपल्या शेतशिवार चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोर बेल बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या बळीराजाच्या खऱ्या सोबती म्हणजे बैला बाजारापासून. सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, एकापेक्षा एक देखण्या मजबूत आणि ऊन पावसात टिकून राहणाऱ्या बैल जोड्या बाजारात दाखल झालेल्या आहेत. सध्या पावसामध्ये दिवस जवळ आलेले आहेत असल्याने किंवा बैलाची मशागत सुरू असल्याने बाजारात बैलाची किंमत विक्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथे आपल्या प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या खिल्लार जातीचे बैल पाहायला मिळत आहेत. खिल्लार बैल हे आपल्या त्यातल्या चपळतेची आणि कष्टाची कामासाठी ओळखले जातात. त्यांची शिंग, त्यांचे वशिंग आणि त्यांची चाल पाहूनच शेतकरी हरखळून जातो. यासोबतच जड कामासाठी उपयुक्त असणारी डांगी आणि गावरान बैल सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आता जर आपण बाजारभावाचा विचार केला तर सध्या बाजारात बैलजोड्या किमती त्यांच्या कामाच्या क्षमतेनुसार आणि वयाच्या ठरावानुसार जात आहेत. तरुण आणि नवीन कामाला शिकणारी बैलजोडी साधारणपणे 50 ते 60 हजारापासून सुरुवात आहे, तर अगदी जातिवंत देखणी आणि शर्यतीची किंवा मोठ्या मशागतीची खिल्लार जोडी 1 लाख ते 1.5 लाखच्या घरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. जिथे खरेदी करताना शेतकरी बांधव खूप काळजी घेतो आहेत. बैलांचे दात पाहून त्यांचे वय पारखले जातात. बैल कामाला कसा आहे, गाडीला किंवा नांगरणीला व्यवस्थित चालतो का, याची प्रत्यक्ष खात्री करून पैशाची देवाणघेवाण होत आहे. सध्या बाजारात व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांची स्वतःची खरेदी विक्री जास्त दिसते. ही खूप चांगली गोष्ट आहे. बैल बाजार पाहिल्यानंतर आता आपण वळूया आपल्या दुर्मिळ गायीच्या बाजाराकडे. जो शेतकरी बांधव पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात किंवा ज्यांना स्वतःच्या घरात दुधासाठी गाय घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, या बाजूला गायीची प्रचंड मोठी बाजारपेठ भरलेली आहे. आजच्या बाजारात जर्सी आणि एचएफ परदेशी जातीच्या गायी आवक खूप मोठी आहे, कारण या गायी जास्त दूध देण्यासाठी ओळखल्या जातात. त्यासोबतच ज्यांना कमी खर्चात आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असलेल्या गायी हव्या आहेत, त्यांच्यासाठी आपली देशी वाण म्हणजेच गीर, सहीवाल आणि थारपारक गाय सुद्धा इथे पाहायला मिळत आहे. देशी गायींच्या दुधाला आणि तुपाला सध्या बाजारात खूप मोठी मागणी आहे. आता आपण यांच्या किमतीबद्दल बोलूया. बाजारात सध्या चालू वेतना म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या गायींना खूप चांगला भाव मिळत आहे. गायीच्या किमती 35 ते 40 हजारापासून सुरू होत आहेत. चांगल्या आणि जास्त दूध देणाऱ्या गायी 70 ते 90 हजारापर्यंत विकल्या जात आहेत. गायी खरेदी करताना आपले शेतकरी बांधव खूप चोरखंदपणा दाखवत आहेत. गाय अशी कशी आहे, तिचे सड व्यवस्थित आहेत का आणि ती दिवसाला नक्की किती दूध देते, याची पूर्ण माहिती घेतली जात आहे. अनेक शेतकरी तर स्वतःचे 2 वेळा धार काढून मागची गाय फायनल करत आहेत. दुधाचा व्यवसाय करायला असेल तर गाय निवडताना कोणतीही गाय करू नका.
गाई करणं चालतच नाही आणि तेच चित्र आज बाजारात पाहायला मिळत आहे. आणि ती दिवसाला नक्की किती दूध देते याची पूर्ण माहिती घेतली जात आहे. अनेक शेतकरी तर स्वतः 2 वेळा धार काढून मागच गाय फायनल करत आहेत. दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर गाय निवडताना कोणतीही गाय चालत नाही आणि तेच चित्र आज बाजारात पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा संपूर्ण बाजार फिरताना एक गोष्ट प्रतिकारपणे जाणवते की जनावरांची चारा, पाण्याचे नियोजन आणि दुधाचे दर या दोन्ही गोष्टीचा परिणाम आजच्या बाजारात स्पष्ट दिसतो आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा आणि चाऱ्याचा चांगला साठा आहे, तो शेतकरी चांगल्या जनावरांसाठी योग्य किंमत मोजायला तयार आहे. बाजारात केवळ खरेदी विक्रीचा होत नाही, तर वेगवेगळ्या गावातून आलेल्या शेतकरी एकत्र येऊन एकमेकांचे अनुभव शेअर करत आहेत, पिकांच्या परिस्थितीवर बोलत आहेत. हा बाजार म्हणजे केवळ एक व्यापारी केंद्र नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीचा एक मोठा सोहळाच वाटत आहे. तर माझ्या शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतशिवार चॅनलच्या माध्यमातून आपण अतिशय मजबूत अशा बैलजोड्या पाहिल्या आहे आणि जास्त दूध देणाऱ्या गायीची चालू किंमतसुद्धा समजून घेतल्या. व्हिडिओमध्ये दाखवलेली जनावरे आणि तिथली परिस्थिती पाहून तुम्हाला आजचा बाजार कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आणि खूप प्रोत्साहन देतो. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही चालू बाजारभावाची माहिती मिळेल. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल बटन दाबून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच नवीन एक थेट बाजारातील व्हिडिओमध्ये.